नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार, बोला. मॅडम, आपल्याला लेडीजचं मेडिकल करायचं आहे. काय झालं सर? यांचं मेडिकल करायचं आहे? आता तुम्हाला सांगा लागतं का मेडिकलचं काय आहे तर? ते छेडछाड, दुसरं काय आहे? बरं बरं, ठीक आहे, होऊन जाईल त्यांचं मेडिकल. सिस्टर, चला घ्या त्या लेडीजला. मॅडम, मी काहीच नाही केलं ना मॅडम. माझं मेडिकल का बरं करत आहे? मी काहीच नाही केलं ना. काही झालेलं नाही का? मग कशाला त्या माणसाला फालतू विनाकारण अटकवलं तुम्ही ना, जेलामध्ये ठेवलं, केस दाखल केली त्याच्यावरती? काही झालं नाही म्हणता तुम्ही तर? नाही नाही, तसं त्यांनी केलंच ना, माझ्यावर अत्याचार केलंच ना. पण कसं मेडिकल नका करू फक्त. मोठी शायनी असो तू. अत्याचार झाले म्हणतो माझ्यावर आणि मेडिकल करूही नका. काय दोन्ही ताब्यात पाय ठेवते का? चला घ्या सिस्टर, यांचं मेडिकल करून घेऊ लगेच. चला मॅडम, खरंच सांगते ना मी, माझं मेडिकल नका करू ना. व्हॉट इज रिझन? तर काय सांगू मॅडम, रिझन तुम्हाला आता फक्त मी जेवढं सांगतो तेवढं ऐका बा. मेडिकल नका करू. होय बरं, असं नाटकं नको करू काय? पाहूनच राहिलो, अधिक टाइमपास करायसाठी आलो काय? नाही सर, नाही मॅडम, माझं मेडिकल नका करू. हो लवकर पुढे. मॅडम, तुम्ही धरायचा हात अंदर लोटायले पहिले. हा, मग हे सिस्टर आणि डॉक्टर बाई पाहतात काय पुढे तर. चला घ्या बरं येईल. चला, हे नाही तर नाहीच करीन हे. खरं नाही, आता जबरदस्ती मेडिकल होते. आता कोणते प्रयत्न करा. आता त्याला तर सांगून राहिला आपण करू नका, पण ऐकत नाही. असं अंदर गेल्यावरच पाहा लागेन. आता बोला लागेन मॅडम सोबत. हो ना पुढे. किती टाइमपास करते? काय कामं नाही येत का आम्हाला काही? हो मॅडम, येते. तुम्ही इथंच थांबा, मी त्या लेडीचं मेडिकल करते ना इथे. मॅडम, हे लेडी कॉन्स्टेबल सोबत घेऊन जातो मी. ते नाटक करीन अंदर गेल्यावर बी. ते सारे नाटक खोरी आहे ते. नाही, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आहे आमच्याकडे स्टाफ. नाटकही केले तर तुम्ही इथंच थांबा, मी आलेच. ठीक आहे मॅडम. ती नाटक खोरी बाई आहे बाबा. नाही म्हणते मेडिकल नका करू, नाही म्हणते मी काही नाही केलं. इकून तिकून काय बाई असेल तर असं बाबा. आता मेडिकल झालं की दूध का दूध आणि पाणी का पाणी. आता समजेन ना किती अत्याचार झाला त्या बाईवर तर. अडीच सारे मेडिकल थंडेगारच पडतं, नाहीच करते ती बाबा. आता मेडिकल झालं की बरोबर समजते काय काय नाही. घ्या बरं सिस्टर, घ्या. हो मॅडम, काही मेडिकल फेडिकल करू नका ना बापा. तुमची ख्वाहिश पुरी करतो ना मी. जेवढे म्हटले तेवढे देतो ना मी तुम्हाला. मॅडम, काय म्हणून राहिली ते पहा ना. इकडे ये ना, मेडिकल करतो ना तू. कोणाला धोकडा देऊन राहिली पैशाचे? कोणाला लालूच? पगारावर मी खुश आहे. पैशाचे धोके नको देऊ, खूप आहे माझ्याकडे पैसा. मॅडम, काय तुम्ही टेन्शन घेऊन राहिले? मी द्यायला तयार आहे ना. तरी तुम्ही घेऊन नाही राहिले बापा. घ्या ना मॅडम, देतो ना मी. जेवढे म्हटले तेवढे. जास्त पैसा दाखला, जास्त पैशाचे दाखवून राहिली मॅडम. 5 लाख रुपये देतो, 5 लाख रुपये. फक्त खोटा रिपोर्ट बनवा की हिच्यासोबत छेडछाड केली बा त्या पोरानं. आपले बाप 5 लाख? मॅडम बघा ना, बघा काय म्हणते. बरं, खोटा रिपोर्ट बनवते मी. छेडछाड दाखवते त्याच्यामध्ये, रिपोर्ट मध्ये दाखव. 5 लाख रुपये दाखव ना मॅडम. चेकच देतो डायरेक्ट, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसं आहे, आता तुला आतमध्ये बोलावलं तर कसं तुझं मेडिकल आता खोटं नाटक करावंच लागेल ना. आता कसं इथं सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत ना, त्यामध्ये कसं तुझं मेडिकल इथं केलं नाही तर दिसून ये. मग कसं तू इथे ये, मेडिकल करून घेऊ आपण खोटं. हे बरं, इथं झोप तू. मॅडम, कशाला कुटाने करत बसता? मेडिकलचे खोटं नाटक आहे काय? आता झाले दिले ना पैसे तुम्हाला, समजा. आता काय टेन्शन घेऊन राहिले? नाही, या तुम्ही इथं. तसं 2 मिनिटाचं काम आहे ना. बरं, ठीक आहे, येते मी. सर्वच माहित आहे मेडिकल कसं करतात, काय आहे बाबा. टांगाई वरती गेले इथं. खरंच नाही बाबा, मेडिकल खोटं नाटक की खरं आहे. खरंच टांगड्यावर गेले. मॅडम, झालंच नाही का अजून? निपटा ना मॅडम लवकर. हे झालंच नाही का? झालं. ते खोटा आयडिया आहे बापा ही बाई. काहीच निघलं नाही रिपोर्ट मध्ये, काहीच नाही. चला मग मी येते बाहेरून. सिस्टर, यांना घ्या मग इकडे. हो मॅडम, आणते मी त्यांना. खोटा आयडिया बापा ही बाई. म्हणते माझ्यासोबत छेडछाड केली. किती बाई बदमाश आहे बापा. पैशाची धवकडी दाखवते. पण जाऊ द्या, मी पण केलं माझ्यासारखं आणि रिपोर्टही काढून घेतली. तुम्ही काय तिथे लेटलेला? आता झालं ना काम? चला उठा. उठते. झालं बापा आता काम. 5 लाख दिले. आपली सुटकाच झाली आता. नाही तर बस, मेडिकल जर खरोखर केलं असतं तर आपण हाती लागलो असतो. काही खरं नसतं. पैसा असला म्हणजे झालं सर्व. पैशाच्या जोरावर ना कोणाची तोंड दाबले जातात, चुप केले जातात. उठा ना, तुम्ही काही इथे झोपायला आले तर झालं ना काम, निघा. उठते ना. 5 लाख दिले तरी यायचं चालूच आहे.
जमलं बापा, वाचली आता तावडीतून पोलिसांच्या पण. बस आता तिथं गेला रिपोर्ट की बस दाखवते न त्यांना आता माझा इंगा कसा आहे तर. सर मेडिकलला भरपूर वेळ लागत आहे. हो मॅडम, ते बाई नाटकं करून राहिली की नातमध्ये. असं नाही तसं नाही, हे नाही ते नाही. तुम्हाला माहिती आहे किती नाटक खोरी आहे त्याचं. मला जायला पुरलं असतं आतमध्ये, मी गेले असते तर सरळ केलं असतं तिला. डॉक्टर मॅडम नाही म्हणत ना, यायचं नाही तर मी तर तुम्हाला पाठवायला तयार होतो. 2 साबण 4 माळते दिले. तसंही म्हणा तिचं उघडं पडणारच आहे, तिचं खोटं आहे ना, म्हणून ते नाटकं करून राहिली नंतर. मेडिकल करून नसेल ते डॉक्टर बाईले असलं की नाटकं सुचतात नाही लोकाईले. साहेब बरोबर बोलले तुम्ही. खोटं असलं की तसे नाटकं सुचतात, नाही तर खोटं नसलं की तर बाई कसं एकदम तयार होते मेडिकल करायला. मॅडम झालं का मेडिकल? हो हो झालेलं आहे त्यांचं मेडिकल. मॅडम खरं आहे की खोटं आहे मग? काय म्हणजे काय नेमकं निघलं काय? खरंच आहे का? अत्याचार व्हायला का त्या बाईवर? कसं काही त्या बाईवर अत्याचार काहीच नाही ना, सरळ सरळ खोटं बोलत आहे ते, काहीच नाही निघालं त्याच्यामध्ये. सर मी म्हणत आहे की नाही, ते बाई सरळ सरळ खोटेच बोलत आहे ना. ती तर पुरी खोटारडीच आहे ना मॅडम. झालं असेल तर मग घेऊन या तिला इकडे. बाई जास्त शिल्लक आहे बरं. जास्त पैशाच्या ढोकड्या दाखवते. मला पण ते रिश्वत द्यायचा प्रयत्न केला तिने, पण कसं मी घेतले तिच्याजवळून 5 लाख घेतले. ते म्हणत होते मला की मॅडम तुम्ही खोटं बोला असं बोला, पण मी काय जे करायचं आहे ते केलं, पैसे पण घेतले. चला ना तुम्ही तिकडेच चला ना माझ्यासोबत. हो हो मॅडम. पाटील घंट्या सुट्टी की नाही हो बा? काय माहित गड्या काय होते तर आता. तर कसं बाईचा आरोप आहे, त्या बाईनं चिन्हालनं फालतू गुतवला द्याले घेणं ना देणं पप्पनीजी. तिला गावातच झोडा लावतं, पण ह्या आपल्या गावातली जात सपोर्ट आहे तिले, म्हणून तर तिनं कसं खूप जिंकली. ते काय कंप्लेंट करणार होती हो सायाची. बघा ते बाई चावट आहे, त्या बाईनं घोर केला साला सारा. गंठ्या गरीब पोर काय जगतं. देवासारखा माणूस आहे तो, कोणाच्या मदतीत धावून येणार आहे. पण काय आरोप लावला तिनं? गंठ्यानं मोले धरलं आणि दाबलं, माझ्यावर जबरदस्ती केली, हे आरोप लावले तिनं सायाचीनं. लुच्ची बापा. तिले काले बोलतात ते तर तिचं काम करून गेली, कंप्लेंट करून गेली. मला तर असं माहीत पडलं की वा अशी म्हणजे दाबादाबीची केस असली की याच्यात सुटका होत नाही म्हणतात, माणसाची जमानत बी नाही होत म्हणतात. 6 महिने की 12 महिने जेलातच राहा लागते असं मला माहीत पडलं बा. ते शांताराम भाऊन ते काही गप्पा करून राहिले इकडे. बा तुला माहित पडलं ते खरंच आहे. बाईची कंप्लेंट असली की बस माणूस सुटतच नाही. तुला सांगतो किती खर्च करा. आता आपण नाही गेलो का मागं वकिलाचं, वकिलानं काय हातवर गेली की नाही बा ते बाईची केस आपण घेत नाही. काय म्हटलं असं आहे ते. अरे बा फक्त ते गंठ्याला सोडू कोण शकते माहिती आहे का? पोलीसवालेच फक्त, त्याच्याकडेच पुरावे आहेत. तेच त्याला निर्दोष करू शकतात आणि दुसरं नाही कोणी. तरी म्हणतात आपल्या गावातले ते 2 बुड्ढे, ते बुड्ढी गेली म्हणतात गंठ्याला सोडायला तरीसा. हा बुढी बा, त्या बुड्याची ओळखच आहे ना पोलीसवाल्यासोबत साहेबासोबत. जमते जुगाडसाठी म्हणा, पण आता काय होते काय माहित बा. बाईची केस आहे आता तडसं ऐकते नाही ऐकत साहेब, त्याच्यावरही आहे म्हणा. ते गंठन लेखानं माझ्यासाठी लय केलं हो बाबा. मला घरकुल आणून दिलं लेखानं. रोजगार भूमीत लावून बी दिलं, मशानभूमीत सारं म्हणजे ओके करून दिलं माझ्या काम. लढला बा माझ्यासाठी, गावातल्या सरपंचसाठी, ग्रामसेवकासोबत, तिकडे तहसीलमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, पंचायत समिती सरीकडे लढला बा माझ्यासाठी. पण आपण काहीच करू शकून नाही राहिलो. याचा म्हणजे खंत आहे गळा. आपण काहीच नाही करू शकत बा. काय करा मामून लय छोटं छोटं तुटून राहिलं पाटील. तर सारेचे तुटून राहिले ना. मला घरकुल आणून दिलं त्यानं. भांडला तो साहेबाला झोडलं. अरे त्या साहेबाला अंदर घातलं. त्याचीच बायको आहे ना ते. तिनंच तर झडीनं तो कार्यक्रम केला त्याचा. तिचा नवरा सोड्यासाठी तिनं एवढी शाळा रचवली हे, दुसरं काहीच नाही. हा जो आरोप लावला तिनं मला धरलं, हा आरोप फक्त तिच्या नवऱ्यासाठी लायला तिनं. खऱ्याची दुनियाच नाही राहिली बा. चांगल्या माणसाला कधी कुठेही गुतवतील काही सांगता येत नाही. आता या बाईनं गुतवलं की नाही. तिचा नवरा 1 नंबरचा डॅमेज भ्रष्टाचारी, तो जलात आहे. त्याला सोड्यासाठी गंठ्याला गुतवलं तिनं, इमानदार माणसाली. आणि काय आरोप लावला यानं माझी इज्जत लुटली सांगा. म्हणजे खरी दुनिया का हे इमानदाराची सारी बेमानाची जाय की नाही. पाटील ते म्हणते की नाही गंठ्यानं धरलं खोटा आरोप लावला की नाही तर तो जेलात गेलाच. चालता का आपण धरू सायाची दिली चांगलं. बाबा झुंबर, तिनं शेण खाल्लं तर का आपण शेण खातं काय? नाही. आपल्या मनाली पटत नाही. नाही आपल्या ते म्हणजे तत्वाच्या खिलाफच आहे ते. तो धंदा नाही बा. कोणा बाईला हातीने लावत नाही आपण. नाही ते मूर्खात आपण मूर्ख आहो काय लेका झुंब्या काही बोलतं काय लेका. जाऊ द्या बुवा, चुकलं बा माया. चला मग गंठ्याला पाहायला जाऊ आपण, भेटू त्याला करा काय झालं काय नाही कसं काय. मग वकिलाची भेट घेत काय तर. चला बरं चला. हो चला. बाई काही करू शकते रे बापा. बाई काही करू शकते बा. एवढं मोठं महाभारत घडवलं बा बाईनं. रामायण घडलं बाईमुळे.
हे काय चीज आहे बाबा सामान्य माणसाची. देवाला नाही झाल्या त्या तर आपल्याला कुठे होणार आहे बापा. बाई बेकार आहे बा. का रे बाबू गंठन कसाच आहे तू कसाच. आई लढू नको न तू, लढू नको ना. घरच्या सारखी व्यवस्था आहे त्या, टेन्शन नको घेऊ ना तू. काही नाही होत ना. लढतो कशाले? लढतो कशाले तू? लढू नाही तर काय तर गंठ, तू एकुलता एक पोरगा बाबा, आणि तुला बी त्या चढेल बाई ना, जेलात टाकलं सडेल ना. इकडे जीवात जीव नाही लागून राहिला बाबा. काय करू कसं करू, तुले कसं सोडून आणू, अशी विचार चालवत ना मनात. कसं झालं रे बाबू हे गंठ? आई तू काही टेन्शन घेऊ नको, लढू नको बाबा हिले. लढू नको, बंद कर बरं ते लढणं. अरे साहेब मला काहीच टेन्शन नाही ना. घरच्या सारखं आहे ना साहेब. घरच्या सारखं मला खाऊ पिऊ घालून राहिले, ठेवून राहिले. टेन्शन नको घेऊन तू. लढू नको बरं आई. आई वहिनी लढू नका ना. काय म्हणता बाबा तुम्ही? लढू नका वहिनी. एकुलता एक पोरगा बाबा जेलात आहे ना. कधी सुटीन तो, कधी काय होईल, कसं होईल बा गंठाचं? कधी सुटीन तो? एकदम जीवात जीव नाही बाबा. गंठा कसं करू रे आता? काय करू मी? सांग ना, तुला कसं सोडू मी? आई तू लढणं बंद कर बा. ओ बापा वहिनी लढू नका ना तुम्ही. आम्ही नाही का, आम्ही आलो ना सोडायला. टेन्शन घेऊ नका ना तुम्ही. तुमच्या सोबत राहा ना बापा आम्ही. आणि तुम्ही लढता बुवा असे बरोबर नाही नाही. त्याचंही मन कोत होते मग गंठ्याचं. चुप राहा बरं तुम्ही. लढू नका वहिनी. हा बाबा राहतो चुप. पण कसं मग गंठ्या लवकर बाहेर काढा बा. तू काही काळजी करू नको बरं. टेन्शन घेऊ नको. आम्ही फुल प्रयत्न चालू आहेत आमचे तुला बाहेर काढायचे. साहेबाला आताच भेटलो आम्ही. साहेब म्हणतात की बस पाहतो म्हणून सोडून देतो बा. टेन्शन घेऊ नको बरं तू. बोले बा मी काहीच टेन्शन घेत नाही ना. आपलं काय खोटं आहे काय? आपण काही केलंच नाही. त्या बाईला हातही नाही लावला. त्या बाईनं स्वतः आरोप लावला आपल्यावर. मग आपण काले दबा, आपण काले भ्या. जाऊ द्या, टेन्शन मी तर घेतच नाही अजिबात बी. आपण काही केलंच नाही ना, गुन्हाच नाही ना आपला काही. अरे बाबा गंठ्या, पण तू ते बाई काले घुसू दिली तुम्ही घरात घेणार दे ना. बाबा मला माहित नाही, ठाऊक नाही. ते डायरेक्ट आली ना घरामध्ये. तिने लावले टर कपडे फाडलं आणि लावली कल्ला करायली. त्यातल्या हा शिवल्या बमल्यान तर मावली. तिघी जण पळत झाले. दरवाजाच मोडला माया. यायला असं वाटलं गंठ्यानं धरली बाई. तिनं आफत गेली ना, फाडले तिनं कपडे. विनाकारण कल्ला तिनं स्वतःच केला. मी घाबरलो बा, भेलो मी डायरेक्ट. असं अचानक झालं कसं होते मग? तर मी कधी जिंदगीत असं पाहिलं नाही. शिनाल बाई चावट बाई मला दिसत होते एकदा. पाय ना कसं तोंड फोडतो तिचं तर. किती अगं वशीन काय सांगा बाबा पोराले. निर्दोष पोराले जेलामध्ये टाकले. आई आपल्याला काहीच करायची गरज नाही ना. ते ऑटोमॅटिकच जेलात येते. टेन्शन घेऊ नको तू. तिला सजाच होते. वहिनी कायदा का सारे लेच आहे. तिलेच आहे का कायदा? ते काही करीन का? खोटे आरोप लाईन का? तिची जाचगीज होईन ना आता. मेडिकल त्याच्या समजीनच काय केलं काय नाही तर किती धरलं यानं तर. तिचं पितच उघडं पडते वहिनी. टेन्शन घेऊ नका तुम्ही. आपल्याला मारे हाण्याचंही काम नाही, काहीच नाही. ऑटोमॅटिक ती जेलात जाते. बाई किती शिनाल बापा. स्वतःचे कपडे स्वतः फाडून राहिली, स्वतःची बदनामी करून राहिली. ते बाई किती महान शिनाल अशी. वहिनी ती बाई बदमाशच आहे. सारे बा गंठन आम्ही कसं साहेबाला भेटतो. साहेबाला लोणी लावतो ना बुवा आता. साहेबाला म्हणा लागेल ना बुवा कधी सोडता काय सोडता तर. हा बुड मामाईच्या डोळ्यात आसू काढली तिनं. सायाचीनं मावर आरोप लावून. माय किती लढून राहिली. पोराचं वाटतेच ना कोणी माहिले. साहेब द्यानं सोडून काही केलं नाही ना आमच्या माणसानं. गंठन अजिबात काहीच करेल नाही. पोरगा लय इन्सान आहे राजा. काय त्या बाईनं खोटे आरोप लावले त्याच्यावर. साहेब द्यानं सोडून. का साहेब आपले तुमचे संबंध आहेत राजा. साहेब आम्ही काय खोटं बोलणार आहे का साहेब? तुम्हाला माहित आहे आपण इमानदार माणसा. आणि तो गंठन इमानदार आहे, पुरा इमानदार आहे. तुम्हाला सांगतो साहेब. आबाजी तुम्ही काही काळजी करू नका. थांबा ना, त्या बाईचा रिपोर्ट येऊ द्या ना. मेडिकलचा रिपोर्ट आला की नाही झालं ना, सोडून देतो. गंठनला टेन्शन घेऊ नका तुम्ही. रिपोर्ट मध्ये काय निघते काय नाही मला पाहू द्या तुम्ही फक्त एकदा. बापा साहेब ते घुबडतोंडीचा रिपोर्ट कधी येईन कधी नाही बापा. बिना कामाला मा पोराला जेलात टाकलं ना तिनं. द्या ना बापा साहेब सोडून. पाहा लागतं बा तुमच्या बी. सोडून द्या ना मग गंठनले. बा आता येते रिपोर्ट. सकाळपासून प्रोसेस चालू आहे रिपोर्टची. आता मेडिकलला त्यांना नेलेला आहे. येते रिपोर्ट. टेन्शन घेऊ नका तुम्ही. अरे मी तुमच्या बाजूने जाऊ ना. फक्त कसं मला कागदपत्री मला बघू तर द्या. काय खरं आहे काय खोटं आहे. तर मेडिकल झाल्यावर सर्व पिते उघडं पडतील त्या बाईचं. ते मला समजते की बदमाश आहे बाई. जाणून फसवलं म्हणून ना पोराले. साहेब आमचा तुमच्यावर विश्वास आहे बाबा. तुम्ही काही फसवणार नाही आमच्या माणसाले. पण कसं त्या बाईचं काही गॅरंटी नाही बाबा. तिच्या जो आहे पैसा कोणाला पैसा देईन दडपून टाकीन. रिपोर्ट खोटा काढला तर मग कसं करता साहेब? या जमान्यात खोटं नाटक लय होते बरं. आता पान हे तुमच्या देखतचीच घटना आहे की नाही. गंठ्याला गुतो लागेन तिनं. पहा बरं.
तुम्ही टेन्शन घेऊच नका. ज्या मॅडमकडे आपण मेडिकलसाठी त्या बाईला पाठवलेला आहे ती बाई रुपया खाणार नाही आहे, आणि खाल्ला बी तरी आपल्याला जो रिपोर्ट द्यायचा आहे तोच रिपोर्ट दे. टेन्शन काळजी घेऊ नका अजिबात. हा, सर्व कसं आपल्याकडूनच येईल. साहेब एकदा येईन फोन लावून पाहणं झालं का बा मेडिकल काय आहे. फोन लावा साहेब, फोन लावा ना साहेब. आमच्यासाठी एकदा फोन लावा राजा. आमचा जीव तुटून राहिला. आमचा माणूस अंदर आहे गंठून. गरीब पोरगा आहे तो एक तर. साहेब लाव फोन लावा एकदा. बरोबर आबाजी, एवढं म्हणताय तुम्ही लावतो. हा लावतो. हा बोला साहेब. काय झालं शिंदे, त्या रिपोर्टचं काय झालं? झालं का त्या बाईचं मेडिकल? हो साहेब, झालं मेडिकल झालं साहेब. बरोबर झालं काय मेडिकल? बरोबर. काय रिपोर्ट मध्ये काय निघालं? खरं आहे खोटा काय आहे? साहेब एक नंबरचं खोटं काहीच नाही. त्या बाईला हातही लायला नाही. तुम्हाला सांगतो त्या बाईला साहेब घेतला, काहीच निघलं नाही त्याच्यामध्ये. ते मला इथंच समजलं होतं की काहीच निघणार नाही म्हणून ते बाई खोटं बोलून राहिली. पण कसं आता मेडिकल आपल्याला करावंच लागते कायद्यानुसार. साहेब एक नंबरची खोटाडी बाई आहे. एक नंबरची काय सांगा तुम्हाला. त्या डॉक्टरीन बाईले मॅडमले पैसे दिले तिने 5 लाख रुपये. मॅडम मला डायरेक्ट सांगितले 5 लाख घेतली मी त्याच्याकडून, पण तुम्हाला रिपोर्ट जो मेडिकलचा द्यायचा तोच देऊन राहिलो. हा त्यात लई पैसा दाटेला याच्या बेजा भ्रष्टाचारात खायला याच्या नवऱ्यानं. चला घेऊन या तिले. तिचा आता खोटाडेपणा आपण लॉकअप मध्ये काढू. हा तिचा बजेट इथं बसून आपण हा ना तिले. हो साहेब, आता गाडीतच बसू तुम्ही. तिले आणतो. हा अर्ध्या तासात येतो मी तिथं. हा ठीक आहे मग साहेब, ठेवतो. हा ठीक आहे, ठेवा. गड्डन सुटलेला आहे समजून चला आता. आलेले आहेत मेडिकलची रिपोर्ट. फक्त त्या महिलेला येऊ दे इथं. बापा साहेब मी तर तुम्हाला पहिलेच म्हणू आमचा माणूस तसा नाहीच ना बापा. काय निघलं साहेब त्या बाईच्या मेडिकलमध्ये? त्या बाईच्या मेडिकलमध्ये खोटंच निघलं असेल साहेब. आमच्या माणसानं काहीच नाही करेल तुम्हाला सांगतो. सर्व खोटंच निघलेलं आहे आबाजी. काही काळजी करू नका. फक्त त्या महिलेला इथं आणू द्या पोलीस स्टेशनला. मग बघू आपण काय करायचं आहे. साहेब तुमच्या हाती आहे बा सर. आमच्या माणसाला सोडून द्या बा. ती बाईले बदमाश आहे. त्या बाईनंच गुतवलं आमच्या माणसाले. हो आबाजी काहीच काळजी करू नका. सुटला समजून झाला आता घंटा. चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.